समजापासून माझ्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. पण इथं प्रश्न उद्भवला की अखेर अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ती कांद्याची दर पातळी सध्या 2,000 ते 22 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मागच्या 7-8 दिवसामध्ये आपण बघितलं की कांद्याच्या दरावरती थोडासा आपल्याला दबाव दिसतोय, पण हा दबाव जास्त काळ राहणार नाही. यामागची काही कारणे मी तुम्हाला सांगितली आहेत की कर्नाटकमधून जी आवक दरवर्षी 15 जुलैनंतर होती ती आवक यंदा होण्याची शक्यता नाही. भारताची निर्यात मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी फार जबरदस्त सुरू आहे. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट आहे. शिवाय अल निनोमुळं अर्ली खरीप, नॉर्मल खरीप आणि लेट खरीप हा कांदासुद्धा आपल्याला फार कमी प्रमाणात मिळणार आहे. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप 1 ऑगस्ट नंतर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. मग 1 ऑगस्ट नंतरच कांदा 3,000 होईल का? तर असं होणार नाही. 1 ऑगस्ट नंतर कांदा सुरुवातीला 2,500 पार होईल आणि 15 ऑगस्ट नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी आपल्याला कांदा बाजारभाव 3,000ला गवसणी घालताना दिसू शकतात. मग कांदा बाजारभाव जर 15 ऑगस्ट नंतर 3,000ला क्रॉस करत असतील तर तिथं आपण कांदा विकायचा की थांबायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, कांद्याचा बाजारभाव जसा 15 ऑगस्ट नंतर 3,000ला गवसणी घालेल त्यानंतर आपल्याला प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा आहे. एकदाच कांदा विकण्याची घाई करायची नाही. तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जर तुम्ही कांदा विकला सरासरी तुम्हाला खूप जबरदस्त या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. जर काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचे दर हे कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.